दरम्यान या कारवाईच्या वेळेला पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती आणि इमारतीच्या परिसरामध्ये असलेले सीसीटीव्ही पोलिसांनी बंद करून ही कारवाई केली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी। मुंबईतील ड्रग्स प्रकरण हे कल्याणच्या टिटवाळ्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे आणि मुंबई पोलिसांनी टिटवाळ्यामधील पद्मावती रॉयल्स या इमारतीमध्ये येऊन 2 नंबरच्या इमारतीत येऊन कारवाई केलेली आहे। 7व्या फ्लोअरवरती या ठिकाणी अश्विनी फ्रान्सिस पॉल नावाची ही महिला राहत होती। खरं पाहिलं तर शेजाऱ्यांशी तिचा जास्त संबंध येत नव्हता, शेजाऱ्यांशी ती बोलत नव्हती, ती फक्त रात्री या ठिकाणी झोपण्यासाठी येत होती आणि पुन्हा ती तिच्या कामासाठी जात असल्याची माहिती देखील आहे। मात्र जेव्हा पोलिसांनी या ठिकाणी येऊन धाड टाकली तेव्हाच शेजाऱ्यांना समजलं की ही मोठी तस्कर आहे अशी देखील माहिती शेजाऱ्यांना मिळाली। त्यामुळे खरं पाहिलं तर कमालीची गुप्तता जी आहे ती पोलिसांनी या संपूर्ण कारवाई दरम्यान पाळल्याची आपल्याला माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। परिसरातील सर्व सीसीटीव्ही बंद करून पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। त्यामुळे आता ही मूळची पुण्याची रहिवासी असल्यामुळे नेमकं पुण्यामध्ये देखील हिने आणखीन कुठे काय ड्रग्स सप्लाय करते का किंवा तिच्यासोबत पुण्यामध्ये कोणी आहे का याची देखील चौकशी जी आहे आता पोलीस करणार आहेत। कॅमेरामन अभय त्रिपाठीसह सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण टिटवाळा।